मॅचला प्रारंभ झालाय. सलंबोत दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहेत. सामन्याला झाली सुरुवात. आपल्या मुख्य व्हीआयपी डायस वरती पाहू शकाल साईनाथ भुईर घोटावडे गावचे उद्योगपती, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आम्हाला आर्थिक सहकार्य देखील आपले राहुल भुईर आहेत. टीम कांदिवली संघाचे एक जबरदस्त क्रिकेटपटू, त्यांच्या समवेत बंटी स्पोर्ट्सचे संघमालक तसेच ग्रामपंचायत कुकसे बोरिवलीचे माजी सरपंच आदरणीय निलेश देसले साहेब यांना पाहू शकाल. त्यानंतर सन्माननीय गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच ज्यांचं लाख मोलाचं योगदान लाभत असतं अशा आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्र पष्टे साहेब, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटर केदार पाटील आणि त्याच्या साथीने फलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या एंड वरती प्रतीक जाधवला. तुम्हाला गोंदाड्याचं ग्राउंड माहित आहे ना? गोंदाडे गावात आहे. सामन्याला झालाय सुरुवात. केदार पाटील भिवंडी ग्रामीण मधील टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव. केदार पाटील आपण पाहतो, त्याच्या साथीने आपण पाहतो बॅटर प्रतीक जाधव. सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आलाय रोहन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल रोहनचा. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, नेत्रदीपक फटका केदार पाटीलच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉल वरती रोहनचं केलं चौकारानं स्वागत. मिळतील 4 धावा. आलाय चौकार. चार धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या गेल्या. चौकाराने या ठिकाणी खातं खोललं गेलं. केदार पाटील आणि त्याच्या विपक्षामध्ये रोहन. खरं तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, कारण पडगा परिसरातील रोहन देखील एक चांगला खेळाडू आहे. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मग केदार पाटील. ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट ज्याने गाजवला असा फलंदाज केदार पाटील. आणि कांदिवलीची टुर्नामेंट जिडके संघासाठी नेहमीच चांगली राहिली आहे. यावेळेला फक्त स्लाइस केलाय, गतीचा योग्य वापर केला फलंदाज जण. बॉलला दिशा दाखवले थर्डमॅन क्षेत्राकडे आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार केदार पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर थर्ड मॅन रिझन मध्ये चांगली फलंदाजी केदार पाटीलची या ठिकाणी पाहतोय. खर तर झिडके गावचा आणि झिडके संघाचा कांदिवली ट्रॉफी मध्ये अनोखा इतिहास आहे. सलग 4 वेळा फायनल मारण्याचा अनोखा इतिहास त्यांच्या नावावरती आहे. ज्यावेळेला अमोल पाटील, तेजस पाटील, त्यानंतर सुमित पाटील यांच्यासारखे खेळाडू या संघामध्ये होते. एक बोलबाला नेहमीच राहिला झिडके टीमचा. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. चेंडू क्रमांक 2चा खेळ इथे पूर्ण झालाय. गोलंदाजी मार्क वरती रोहन तिसरा बॉल घेऊन. इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय आउट ऑफ द ऑफ स्टंप. पंच पिंटू सरांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चौकार आले. थोडासा दबाव या ठिकाणी गोलंदाजावरती पाहायला मिळाला. त्यानंतर चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटनं. चेंडू डीप मिड विकेट मध्ये. 1 धाव तर मात्र मिळेल एकच धाब्यावरती. आणि इथे मात्र धोका पत्करला होता. थोडस डेंजर एंड वरती होते केदार पाटील. जर डायरेक्ट फेकी झाली असती तर मग जर तरचे प्रश्न उपस्थित राहिले असते. धावसंख्या आपण पाहतो 2च्या साह्याने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. डबल अंकामध्ये 11 धावसंख्या. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झालाय. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. केदार पाटीलने चांगली सुरुवात करून दिली आहे रॉयल क्लब झिडके संघाला. यावेळेला मिस्टाम स्ट्रोक आहे. महत्वाची विकेट आहे. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरतून जबरदस्त जबरदस्त झेल टिपला गेलाय. रनिंग हँड कॅच आपण पाहतोय फलंदाज केदार पाटील बाद.
विकेट आली आहे. इथे मात्र पाहिलं तर केदार पाटील निराश पावला आणि माघारी येतोय. खर तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 11 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर कुठेतरी स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. कारण केदार पाटीलला ठाऊक आहे इथे माझी विकेट महत्वाची आहे. गेमला घेऊन पुढे चालणं खूप गरजेचं आहे. कारण अगोदरच्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला 11 धावा मिळालेत, तिथे सिंगल डबल जरी आली असती तरी देखील खूप काही पाहायला मिळालं असतं. टीमची धावसंख्या 11 वरती. न्यू बॅटर मैदानात दाखल. अभि आलाय बॅटिंग करण्याकरिता. 11 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. षटकातला पुढचा बॉल असेल अभिकरिता. गोलंदाजी मार्क वरती रोहन. नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज. ओहो, चांगल्या टप्प्यावरती गती होती आणि गती बरोबर लेंथ योग्य होतं. तुम्ही किती वेगाने गोलंदाजी करताय याला महत्व नाहीये, तुमची लेंथ योग्य आहे का ते महत्वाचं आहे आणि ते पाहायला मिळालं रोहनच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती होते. टीमची धावसंख्या 11. शेवटचा बॉल शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो, आणखीन एक दर्जेदार बॉल. षटकाची होईल समाप्ती. फर्स्ट ओव्हर इज अ कंप्लीट आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. तर दरम्यान आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत. कॅमेरा फिरव. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय निलेश पांडुरंग देसले साहेब आहेत. माजी सरपंच कुकसे बोरिवली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रवींद्र पैष्टे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण निलेश देसले साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर सिटी फॉर्मॅट मध्ये बंटी स्पोर्टचे संघ मालक देखील आहेत. नेहमीच त्यांचा संघ आपण भिवंडी सिटी फॉर्मॅट मध्ये खेळताना पाहतो. त्याचे ते संघ मालक आहेत. त्याचनंतर माजी सरपंच कुकसे, नेहमीच कांदळी संघासाठी ज्यांचं नेहमीच लाख मोलाचं योगदान लाभत असतं असं गोड व्यक्तिमत्व. धन्यवाद निलेशजी. पुढील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सन्माननीय गणेश भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत सन्मान उद्योगपती बोरिवली शुभम पष्टे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गणेश भोईर साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय गणेश भोईर साहेब उद्योगपती बोरिवली यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मायेची श्वाल आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित करूयात. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय विनोदजी पाटील उद्योगपती बोरिवली यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मयूर पष्टे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विनोदजी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण विनोदजी पाटील यांचा शुभ सन्मान संपन्न करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर गोटावडे गावचे उद्योगपती आमचे मार्गदर्शक नेहमीच ज्यांच्या माध्यमातून लाख मोलाचं योगदान आपल्याला लाभत असतं. या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपल्याला पुरस्कृत झाले सन्माननीय साईनाथ भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी जितेश पष्टे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साईनाथ भाऊ यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले आणि या ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय आपण पहिल्या क्रमांकापासून अगदी चतुर्थ क्रमांकापर्यंत आपल्याला पुरस्कृत केलेत सन्माननीय निलेशजी देसले साहेब यांच्या माध्यमातून. त्यांना देखील मनापासून धन्यवाद. साईनाथ भोईर साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. धन्यवाद साईनाथ भाऊ. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी सन्माननीय संदीप भोईर साहेब उपसरपंच अणगाव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती या. तर आपण मंचावरती यायचं. सन्माननीय संदीप भोईर साहेब जे अणगाव गावचे उपसरपंच आहेत आपण देखील मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान इथून प्रतीक जाधवची देखील विकेट आली आहे. 2 महत्वाच्या विकेट या ठिकाणी मात्र गमावलेल्या आहेत. धावसंख्या 11 वरती असताना सोपान आला. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे टीम कुरुंद संघाचा आणि आल्या खोटी त्यांनी पहिल्याच बॉलवरती एक महत्वपूर्ण विकेट टिपलेली आहे. प्रतीक बाद झाला. आता मिडल ऑर्डर मध्ये न्यू बॅटर रितेश आलाय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओहो, यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळाडूने खेळपट्टी सोडलेली आहे आणि इथून मात्र तिसरा धक्का टीम जिडके संघाला.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 11 आणि 11 वरती 3 विकेट्स. सुरुवात दमदार होती रॉयल क्लब झेडके संघाची, परंतु त्यानंतर केदार पाटीलची विकेट, त्याचनंतर आपण पाहिलं तर प्रतीक जाधव बाद आणि त्याचनंतर रितेश बाद टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचनंतर लिडिंग एज आणि त्याचनंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं. 3 विकेट्स गमावलेत. 11 धावसंख्या आहे. श्रेयसला मैदानात दाखल केलाय, लेफ्टी बॅट्समन आहे. आता श्रेयसची जबाबदारी मिडल ऑर्डर मध्ये खूप महत्वाची असेल, कारण एक बाजूने विकेट्स गमावलेत, एक बाजूने धावसंख्येवरती लगाम लावलाय. अशा स्थितीमध्ये श्रेयसला डावाला सांभाळायचं आहे, त्यामुळे आता जबाबदारी ही श्रेयसची देखील तितकीच महत्वाची असेल. आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेत. 4 ओव्हरचा सामना आहे आणि या डावाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर मग आता या जोडीला चांगली फलंदाजी करावी लागेल. श्रेयस आहे स्ट्रायकर एंड वरती, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो बॅटर अभिला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज इथून सज्ज झालाय. सोपान चांगली गोलंदाजी करतोय, रोहनने चांगली गोलंदाजी केली, इथे सोपान देखील चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल इथून मार्गस्थ होतोय. यावेळेला लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेटने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वार होतील. पहिली धाव तर इथे मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कॉल कॉन्टिन्युएशन अगदी योग्य होतं दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 13 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील एक गाव एक संघ असा फॉर्मॅट पाहिला. आज देखील आपण पाहिलं तर 12 संघांना संधी दिल्या, परंतु संधीचं सोनं कोण करेल या मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा बॉल सोपानचा, अखूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव तर इथे जरूर मिळेल. एका धाव्याच्या साह्यानं लेग बायचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांचे सामना आहे, त्यामुळे कुठेतरी 40 प्लस जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील रॉयल क्लब झेडके संघाला. कारण अपोजिट टीम मध्ये आपण पाहिलं तर रोहन सारखा फलंदाज आहे, सोपान सारखा फलंदाज आहे. फलंदाजी कुरुंद टीमकडे अगदी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे एक मोठं टार्गेट ठेवण्याचा विचार मनामध्ये आणावा लागेल. संदीपजी भोईर यांना विनंती असेल की आपण मंचावर या. जाणगाव गावचे उपसरपंच आहेत. टीमची धावसंख्या 14. सोपान राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन. या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन नव्हतं, त्या ठिकाणी चेंडू स्थिरावला. एक सिंगल इथे आली आहे आणि 15 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 3 गडी बाद 15. नाजूक स्थिती आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर धावसंख्येला लगाम लावला, अचूकता ठेवली गेली, विकेट टू विकेट गोलंदाजी केली गेली आणि प्रत्येक बॉलवरती विकेट मिळवण्यासाठी प्रयत्न करून संघाकडून पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 15 वरती आहे. शेवटचा बॉल इथून मात्र डिलिव्हर केला जाईल बॅटर श्रेयस साठी. आज श्रेयसला संधी दिली मिडल ऑर्डर मध्ये, परंतु स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असेल तर मग चांगला खेळ दाखवावा लागेल श्रेयसला. शेवटचा अंतिम बॉल. ओ यावेळेला सरप्राईज दिलाय तिखा बाउन्सर, देह एष्टीवरती चेंडू आदळलाय. अगदी पाहिला ना तर मग पुन्हा एकदा लेग बाईज ची धाव मिळेल आणि इथून एंड ऑफ सेकंड और टीमची धावसंख्या 3 गडी बाद 16 अशा स्थितीमध्ये. तीन गडी बाद 16 अशी धावसंख्या पाहतो. बॅटिंग करताना पहिल्या डावामध्ये रॉयल क्लब झेडके संघ नाणेफेकी जिंकली होती, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, परंतु निर्णय कुठेतरी घातक ठरताना पाहायला मिळाला. अगदी पहिला तर कालच्या दिवसातील एक सामना शिल्लक आहे क्वालिफायरचा. पालिवली विपक्ष जांभिवली. गोलंदाजी मार्क वरती आपण राजाला पाहतोय. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. धावसंख्या 15 वरती आहे. 12 चेंडू मध्ये कमीत कमी 20 धावा तरी आल्या तरी देखील फायटिंग देण्यासाठी झिडके टीम सज्ज राहील. त्यामुळे आता इथून श्रेयसला आणि त्याचनंतर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर अभिला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण लेफ्टीसाठी ही खेळपट्टी बेनिफिट आहे, कारण आउटफील्ड देखील त्यांच्यासाठी सज्ज आहे. राजा आलाय गोलंदाजी करण्याकरिता. षटकातला पहिला बॉल असेल राजाचा. सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन श्रेयस. आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी 2026 एक भव्य दिव्य आयोजन. लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. पहिला बॉल राजाचा. हो यावेळेला
बॉल मात्र सफल झालाय, फक्त दिशा दाखवल्या फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. आलाय संघर्षाचा संघर्षमय चौकार. अखेरकार संघर्षाचा संघर्षमय चौकार श्रेयसच्या बॅटमधून आलाय. फाईन लेग नव्हतं आणि त्याचा फायदा अगदी चांगल्या पद्धतीने घेतलाय श्रेयसने. गतीचा वापर केला, फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी 4 धावा अंकित झाल्या. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. आता मात्र फाईन लेग ठेवला गेलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 20, 3 गडी बाद. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. या चौकारानं थोडा का होईना परंतु आत्मविश्वास हा फलंदाजाचा वाढलेला असेल. यावेळेला समोर लॉंग ऑफ नाहीये. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक दूर अंतरावरतून चेंडू पर्यंत येतील आणि त्यानंतर थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आहे. आणखीन एक नशिबाची साथ मिळत असताना आलाय हा दुसरा चौकार फलंदाज श्रेयसच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा. या धावफलकावरती आता सकारात्मक धावसंख्या आपण पाहू शकाल. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त धावा होत्या त्या मात्र 16, परंतु इथे 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि थोडी का वेळा परंतु कलाटणी सामन्याला मिळाली आहे. गोलंदाजी मार्क वरती राजा पुढचा बॉल घेऊन श्रेयस करता यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यस आणि इथून मात्र डायरेक्ट हिट केलं गेलं श्रेयसला. रनआउटची विकेट आली आणि विकेट क्रमांक 4 या ठिकाणी श्रेयस बाद. श्रेयस चांगली फलंदाजी करत होता. तिथे मात्र धाव घेण्याची जोखीम त्यांनी उचलली आणि त्याची रनआउटची विकेट आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पारसला आपण पाहू शकाल. 24 या धावसंख्येवरती 4था फलंदाज इथून मात्र डगआउटला गेलाय. चला घोडगाव टीमचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी संपर्क साधा. घोडगाव टीमचा प्रतिनिधी आपण या ठिकाणी आयोजन कमिटीशी संपर्क साधा त्वरित. 24 धावा या धावफलकावरती जोडले गेलेत. 4 विकेट्स आलेत. नवीन फलंदाज पारस आला स्ट्रायकर एंड वरती. षटकातला पुढचा बॉल राजाचा सामना करेल पारस. राईट हँड बॅट्समन आहे. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला अडवला जाईल. लेग बाईचा इशारा. टीमची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झाला. अजून देखील 2 चेंडू शेष आहेत. टीमची धावसंख्या 25. या ठिकाणी आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी 2026. नेक्स्ट बॉल गोलंदाज राजा. हो यावेळेला मात्र बाउन्सर पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगल्या टप्प्यावरती यावेळेला चेंडू मात्र पाहायला मिळाला. गती बरोबर बाउन्स होता आणि बाउन्स टाकत असताना या ठिकाणी बीट होतोय फलंदाज. 25 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. राईट मोर द विकेटने षटकातला अंतिम बॉल. यावेळेला बॅकफुटवरती येऊन समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करतील तोपर्यंत सहजरित्या इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 4 गडी बाद 27. सुमित पष्टे आपण कुठे असाल तर संपर्क साधा. सुमित पष्टे. टीमची धावसंख्या आपण पाहिली 27. प्रोजेक्टेड स्कोर आपण विचार केला तर मग इथून अशा पद्धतीने फलंदाजी केली तर 36 धावांपर्यंत मजल मारली जाईल. 9च्या सरासरीने बॅटिंग या ठिकाणी केली जाते फर्स्ट इनिंग मध्ये. सन्माननीय संदीपजी भोईर उपसरपंच ग्रामपंचायत अणगाव या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम.
केव्हीपीसी ट्रॉफी 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाला प्रारंभ झाला आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. मनोहर आला गोलंदाजी करण्याकरिता. शेवटचे 6 बॉल अत्यंत महत्वाचे असतील. चला बी फास्ट, सामन्याला लगेच सुरुवात करा. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाईल. आता मात्र येणारे 6 बॉल जिंके टीम साठी अत्यंत महत्वाचे असतील. पहिला बॉल इथून मार्गस्थ. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल, लॉफ्टेड फटका, लॉंग ऑन आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि त्यानंतर विकेट. 5व्या क्रमांकाची निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. 5वा धक्का टीम जिडके संघाला. एलिव्हेशन नव्हतं, अधिक रित्या चेंडून उंची गाठली, लांबी गाठली नव्हती. लॉंग ऑन मध्ये कोणत्या प्रकारची चुकी झाली नाही आणि त्यानंतर विकेट येताना पण पाहिली. 5 विकेट्स या ठिकाणी गमावलेले आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल. संविधानाला बॅटिंग करण्याकरिता. नेक्स्ट बॉल. यावेळेला टॉप आहे जिथे देखील आहे. फटका हा देखील फसला आणि अखेरकार तो झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला. सहज सोपा झेल. कदाचित हा झेल टिपला असता तर नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती येऊ शकले असते, परंतु धाव मिळेल ती एक सिंगल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 28-28 या धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती आहे. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी जरूर होईल. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पलटवार पाहायला मिळाला. सुरुवात दमदार होती, परंतु मध्यंतर आणि शेवट खराब होताना पाहिला जिडके टीमसाठी. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये तब्बल 8 धावा, परंतु त्यानंतर केदार पाटीलची विकेट आणि तिथून मात्र डावाची घसरण आपण पाहिली. आणखीन एक दर्जेदार बॉल आहे. इथे पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्या 28 वरती असताना चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चला टीम गोडगाव, आमचा अंतिम ऑफिशियल कॉल असेल आपल्यासाठी. गोडगाव विपक्ष आणगाव. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल आहे आणि तिथून मात्र पाहिलं तर एक सिंगल घेतली जाईल. 29-29 धावा धावफलकावरती आहेत. एकोणतीस धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा बॉल या इनिंग्स मधला. गोलंदाजी मार्क वरून चांगली गोलंदाजी केली गेली आहे. यावेळेला शेवटचा बॉल, क्रॉस बॅटेड फटका. हा फटका मात्र देऊन जाईल 6 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या आपण पाहिली तर 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान असेल टीम कुरुन संघासमोर. मी सन्माननीय निलेजी देसले साहेब यांच्या शुभास्ते आपण करूयात नाणेफेकी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत झाले. त्यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. कैलास अंबू पैष्टे यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. आणि दोन्ही बाजूला A1 जोडी सुजित पप्पा ढोले आणि त्यानंतर संदीप अप्पा ठाकरे. आणि या ठिकाणी नाणेफेकी करत आहोत. नाण्याच्या एक बाजूने केव्हीपीसी ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूने कैलास अप्पा स्मृती. कैलास अप्पा असा कॉल दिलाय आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा या ठिकाणी वाढवायचे. टीम आणगाव संघ नाणेफेकी तुम्ही जिंकली. सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. 4 ओव्हरचा सामना. बॅटिंग करण्याच्या मागचं कारण? जास्तीत जास्त रन हे करू. त्यानंतर
आज आपण खूप दूरवरचा अंतर कापून अगदी वेळेमध्ये या स्पर्धेमध्ये पोहोचलेत. आज कर्णधाराची भूमिका तुमच्या खांद्यावरती दिली आहे. एक कर्णधार या नात्याने आज संघाला काय संदेश असेल? आम्ही या कांदली गावात आलेले आहे. मला तर वाटतं 10 वर्षानंतर आजची आमची एंट्री आहे. जास्तीत जास्त रन कशा होतील याच्या हिशोबाने आम्ही केला. शेवटचा प्रश्न असेल, पहा ग्रामीण भागातली ही स्पर्धा आहे, इथे स्पॉन्सर कमी असतात. आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहतो, परंतु कांदळीकरांनी केलेलं हे आयोजन, विशेषतः लाईव्ह टेलिकास्ट, त्यानंतर एक चांगलं मैदान, इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित सन्मान, त्या आयोजकांबद्दल काय सांगाल? एवढ्या छोट्या गावात एवढं चांगलं नियोजन, त्या सर्वप्रथम मी या कांदी या क्रिकेट संघाच्या मुलांचं धन्यवाद करतोय का एवढं चांगलं सुरेख आयोजन केलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद कर. धन्यवाद दादा, खूप चांगले कमेंट्स आपण या ठिकाणी दिलेत. तर टीम घोटगाव, तुम्ही नाणेफेकी गमावली आहे, नाणेफेकी जिंकली असते, काय स्वीकारलं असतं? आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती. फिल्डिंग करणारा 4 ओव्हरचा सामना आहे. कोणते गोलंदाज असतील? आशिष पाटील आहे, हर्षल आहे, धनंजय आहे, दर्शन आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये आलात. खरं तर लॉर्ड्समध्ये आपलं नाव नव्हतं, परंतु तुम्ही आलात, अगदी वेळेमध्ये आलात, आयोजकांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. तुम्ही आयोजकांबद्दल काय सांगाल? आम्हाला त्यांनी खेळायला संधी दिली, त्याच्यासाठी धन्यवाद. नक्की दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, खूप सारे शुभेच्छा असतील. आणि जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, परंतु त्या अगोदर टीम अणगाव संघ ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सामन्याला झाली आहे सुरुवात. दुसऱ्या डावाला इथून सेकंड इनिंगला सुरुवात होताना आपण पाहतोय 24 बॉल आणि 36 धावा, म्हणजेच प्रति षटकामागे आपण रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 9च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे टीम कुरुन संघाला. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये जिडके विपक्ष कुरुन, जिथे जिडके टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 35 धावा उभे केलेत. 36 धावांचं आव्हान गाठायचं आहे टीम कुरुन संघाला. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय केदार पाटीलला आणलं गेलंय. पॉवर प्लेचं पिवनचं षटक केदारने ही जबाबदारी स्वतःवरती घेतली आहे. केदार पाटील म्हटलं तर निश्चितपणाने सिटी फॉर्मॅट मधला एक चांगला खेळाडू आहे आणि नेहमीच त्यांनी जिडके टीमसाठी चांगला खेळ दाखवलाय. या सामन्यामध्ये थोडासा अपयशी जरूर ठेवला, परंतु गोलंदाजी आता कमालीची करेल का? अनेक सारे प्रश्नचिन्ह आहेत या ठिकाणी. 24 बॉल 36 धावांचं आव्हान घेऊन डोळ्याच्या समोर सलामीचे 2 शूरवीर आपण पाहतोय, शुभम आणि त्याच्या साथीने सोपान, ही जोडी पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती शुभम. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल केदार पाटीलचा, सामना करेल शुभम. 24 बॉल 36 धावा. आपण पाहतोय केव्हीपीसी ट्रॉफी 2026 सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. केदार पाटील इथून मात्र पहिला बॉल घेऊन येतोय फलंदाज शुभमच्या अगेन्स्ट. पहिला बॉल या ठिकाणी राईटम ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेटने. विसेप मध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, जी फलंदाजांसाठी सेफ जागा संबोधली जाते विसेप. तिथे हा बॉल त्याने ढकलला गेलाय. एका धावेने टीमचं अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. एक ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळवले. हा एडिटर फलंदाज सोपान स्ट्रायकर एंड वरती. ओहो, ही अनुभवाची शिलेदोरी या ठिकाणी केदार पाटीलने दाखवली. फुल्लर लेनचा बॉल आणि सोपानकडे विचार केला तर फुटवर्क नव्हतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अडगा परिसरातील एक नामवंत खेळाडूंच्या यादीतला हा खेळाडू सोपान, नेहमीच आपल्या टीमसाठी चांगलं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. केदार पाटील पुढचा बॉल घेऊन राईटम ओव्हर द विकेटने. फुलटॉस होता यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. इनफिल्डच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाहिलं तर मग संधी दिली होती फलंदाजाला. सोफानने तो बॉल अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून आणि अगदी प्रॉपर टायमिंग होता आणि त्यावरती हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या 5 धावसंख्या. पुढचा बॉल केदार पाटील. यावेळेला उडवला बॉलला बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये. याच करता या फलंदाजाला ओळखलं जातं, नाव आहे सोपान, त्याने लगावलाय षटकार.
टीमची धावसंख्या आपण पाहतो 6च्या साह्यानं 11 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर मग पॉवरफुल फलंदाजी. 11 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. सोपान एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. राईट मोर द विकेटने नेक्स्ट बॉल. यावेळेला नेत्रदीपक फटका एक्स्ट्रा कव्हर ला अगदी पाहिलं तर सुंदर चौकार सोपानच्या बॅटमधून. चौकारानं टीमची धावसंख्या धावफळकावरती 15. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली 15. चांगली स्टार्ट चांगली सुरुवात सोपानी करून दिली. यावेळेचा बॉल अगदी एज अँड टेकन. शेवटच्या बॉलवरती जी विकेट हवी होती झिडके टीमला ती मिळवली केदार पाटीलने. फलंदाज सोपान बाद होईल 15 या धावसंख्येवरती. कमांड डीजे. पंधरा धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. अजून देखील पाहिलं तर इथून 18 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. इथून मात्र पाहू शकाल 18 बॉल 21 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती ओमीला आणलाय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहन दाखल झालाय. 18 बॉल 21 धावा. काल देखील असंच वाटलं होतं. शहापूर तालुक्यातून आलेला संघ इथे दाखल झाला होता. लेवल आहे दोघांची पण नाही. कारण दोन्ही संघाकडे एकसारखे ड्रेसिंग नाही आहे. परंतु पुढील मॅच साठी तुम्ही ती सूचना लक्षात घ्या. ओमी आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. कोण आहे बॉलर आपले हे कोण बॅट्समन स्ट्राईकला कोण शुभम आहे ना. शुभम आहे स्ट्रायकर एंड वरती. सामन्याला होईल सुरुवात. 18 बॉल 21 धावांची गरज. पहिला बॉल असेल ओमीचा. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलाय. इनफिल्डच्या आतमध्ये थोडस मिसफिल्ड पाहायला मिळालं. परंतु या एक धावा रोखावे लागतील टीम झिडके संघाला. टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल 17 धावा. काल देखील पाहिलं पालिवली टीम खरं तर प्रत्येक सामन्यामध्ये नशीब घेऊन आला होता. दळेपाड्या संघाविरुद्ध 1 बॉल 3चा सामना त्याने विजयी झाला. त्यानंतर खांडीचा पाड्या या संघाच्या अगेन्स्ट खेळताना 6 बॉल आणि 6 धावा मात्र डिफेन्स केल्या. मात्र काहीतरी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ओमी. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल 19. किती रन घेतले. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या. किती रन झाले. 20 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. अजून देखील निम्मा प्रवास गाठायचा आहे. इथून 16 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ओमीला. नेक्स्ट बॉल घेऊन यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न. देह एष्टीवरती बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि अखेरकार इथे मात्र विकेट आली आहे. महत्वाची विकेट आली आहे. दुसरी विकेट गमावली आहे टीम कुरुन संघाने.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. 16 धावांची अजून देखील गरज आहे. ओमी चांगली गोलंदाजी करतोय. 5 बॉलमध्ये फक्त त्यांनी 4 बॉलमध्ये फक्त त्यांनी धावा खर्च केलेत 5. अजून देखील हा सामना संपलेला नाहीये. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. राजा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2 महत्वाच्या विकेट्स आल्या. या अगोदर आपण पाहिलं तर सोपान बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज रोहन या ठिकाणी बाद झाला. चालू असलेला सामना रॉयल क्लब जिडके वर्सेस सार्थक 11 कुरुंद. किती 12 आता सार्थक 11 कुरुंद संघाला विजयासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. रॉयल क्लब जिडकेचा कर्णधार कोणत्या गोलंदाजावर विश्वास ठेवेल ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. कारण 12 चेंडू 15 आव्हान सोपंही नाही आणि कठीणही नाहीये. बॉलर नवीन बॉलर 3ऱ्या क्रमांकाचे शतक हाताळण्यासाठी येतोय संविधान. जिथे 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे त्यावेळी त्या क्षणी कर्णधाराने संविधानवर विश्वास ठेवलाय. ते चेंडू ते रन्स डिफेन्स करण्यासाठी. स्ट्राईकवर असेल राजा आणि नॉन स्ट्राईकवर रोहन. संविधानचा पहिला चेंडू रोहनसाठी. 12 चेंडू आणि 15 धावा. दूरवर रचलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. पहिला चेंडू संविधानचा सामना करेल रोहन. यावेळी आपटून टाकण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा येतोय. हा नो चेंडू असेल. या पुढील चेंडू फ्री हिट. कुठेतरी नाराज करतोय कर्णधाराला संविधान. पुढील चेंडू फ्री हिट. हा चेंडू सुद्धा दिशाहीन. पंचांचे हात समांतर. धावा मिळतील अवांतर. त्या समीकरण चेंज झालंय. 12 चेंडू 14 धावा. 13. बॉल टाकलेला नाही अजून एक पण. कर्णधाराने संविधानवर विश्वास ठेवला होता परंतु त्या विश्वासाला तडा गेलीये. त्यानंतर गोलंदाज चेंज केलाय आणि रितेशला बॉलिंग ट्रॅकवर आणलं गेलंय. आता समीकरण आहे 12 चेंडू 13 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल. रोहन सामना करेल. रितेशचा पहिला चेंडू. राजा. यावेळी रितेशचा चेंडू सुद्धा दिशाहीन चेंडू. पंच आम्हाला इशारा दर्शवतायत. हा चेंडू असेल वाईट आणि फ्री हिट कंटिन्यू. घोडगाव संघाचा प्रतिनिधी कमेडी संपर्क साधायचा आहे. पुढील चेंडू रितेशचा. यावेळी चेंडू खराब कट केला आहे. या चेंडूवर मिळतील 4 धावा. या 4 धाव्याच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचती येते 28 या आकड्यावर.
आता समीकरण सोपं झालंय. 11 चेंडू 8 धावा. रॉयल क्लब झिडके संघाकडून हा सामना निसटताना पाहायला मिळतोय. आणि कुरुन संघाने या सामन्यावर आपली पकड निर्माण केली आहे. परंतु या धावा कशा पद्धतीने आता चेस केल्या जातील. इथे रितेशने पहिल्या एका चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. त्यामध्ये आता 11 मध्ये 8 असं समीकरण आलंय. रितेशचा पुढचा चेंडू सामना करेल राजा. यावेळी दिशाहीन चेंडू, कुठेतरी गोलंदाज दिशा भरकटलाय. दोन्ही गोलंदाज तिसरं शतक हाताळण्यासाठी आणले होते. दोघंही दिशाहीन चेंडूची हाताळणी करताना पाहायला मिळाले. हा चेंडू सुद्धा अवांतर धावाच्या स्वरूपात. पुढील चेंडू सामना करेल तोच फलंदाज राजा. यावेळी फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल केलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या चेंडूवर मिळतील 6 धावा.